आपण याच्यामध्ये झिंगे आता ॲड केलेले आहे. यांना चांगला रेडनेस येईपर्यंत त्याला चांगले फ्राय करून घेऊ. काही लोक तर याला वरून मसाला परतून, तिखट मीठ वगैरे परतून यांना फ्राय करून घेतात आणि असेच खातात. आणि हे असेच खायचे असतात. बघा आमची प्रतू कशी मोबाईलवरती स्क्रोल करू रील्स बघत आहे. बघा कशी बघत आहे बघा. चला आपण आपले झिंगे चांगले फ्राय झाले का बघूया. इकडे भात शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. शिजलेला आहे, बंद करून घेऊया. आणखी थोडा चांगला रेडनेस येईपर्यंत यांना फ्राय करून घेऊ. कलर चांगला यायचा याला. तोपर्यंत बघूया इकडे काय चालला. वंस गेला वाटते घरी. इकडे टी व्हीवरती पिक्चर चालू आहे, चालबाज. बाहेर पाण्याचं वातावरण खूप जमलेलं आहे. वाटतो की खूप जोराचाच पाऊस येणार आज. प्रतीक्षा ताईची रील्स बघून होतच नाही. स्क्रोल करू बघते ती रील्स. आपले झिंगे फ्राय व्हायला खूप वेळ लागत आहे. यांना चांगला रेडनेस येईपर्यंत फ्राय करायला लागतो, तेव्हाच याची भाजी चांगली लागतो. इकडे पप्पांनी गुलाबजामुन पावडरचा पॉकेट आणलेला आहे. भात तर शिजलेला आहे. भाजी शिजल्यानंतर पोळ्या बनवली की ह्या गुलाबजामुन बनवायचे आहेत मला. किती ग्रामचा आहे बघू. 100 ग्रामचा माझ्या पप्पाने गुलाबजामुनचा पावडर आणलेला आहे. आता याचे गुलाबजामुन पण बनवणार, कारण की मला उद्या जायचं आहे परत नागपूरला. त्याच्यामुळे पप्पाने आज झिंगे पण आणला माझे फेवरेट, आणि गुलाबजामुनचा पॉकेट पण आणला, कारण की मला ते पण खूप आवडतात. आणि ते नेणार पण मी थोडे इथं, 1-2 खाणार आणि बाकीचे घेऊन जाणार. बघा आपले झिंगे कसे फ्राय होत आहेत. यांना थोडं आता रेडनेस येणं चालू झालेलं आहे. आणि हे थोडे कडक पण येतात. जेव्हा आपण जितकं फ्राय केलं आहे यांना तेवढा हे कडक येतात. याच्यापेक्षा स्मॉल झिंगे राहतात.
ते तर मी असेच फ्राय करते आणि असेच खाते, खूप छान लागतात ते. मला तेच खूप आवडतात. ह्या झिंग्यापेक्षा ते स्मालवाले पण खूप छान लागतात. चला तर गाईज, आपले झिंगे फ्राय झालेले आहेत. आता यांना पातेल्यामध्ये परतून घेऊया. चांगल्या पद्धतीने परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये तेल टाकू, कारण की आपल्याला आता भाजी बनवायची आहे त्याची. तुम्ही तुमच्या स्वादानुसार तेल कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त आवडतो तेल, कोणाला कमी. पण शक्यतो कमीच तेलाची भाजी खायला पाहिजे. तेल कळेपर्यंत आपण दुसरा काम करूया. आपल्याला आता याच्यामध्ये घालायची अद्रक लसूणची पेस्ट. ते प्रतीक्षाने आधीच बनवून ठेवलेली होती, त्याच्यामुळे मी खूप सारी वाटली मला ही. त्याच्यामुळे मी नवीन पेस्ट तयार नाही केली, तीच यूज करत आहे. आणि आमच्या घरी मसाला वगैरे काही खूप जास्त खात नाही, त्याच्यामुळे थोडासाच मसाला ॲड करणार आहे. चला तर गाईज, आता आपला तेल कडलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूणची पेस्ट. याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे मी. त्याच्यानंतर 1 चम्मच टाकू पिसलेला मसाला.
पिसलेला मसाला मी ॲड केलेला आहे. याला चांगला ढवळून घेऊ. आज कधी पण कमीच ठेवायची. जास्त आचेवरती केला तर हा अद्रक लसूण जो आहे तो चिपकल्यासारखं होतो पॅनला. आता याच्यामध्ये टाकूया धनिया पावडर, याच्यामध्ये धनिया पावडर ॲड केलेली आहे. आता थोडा अथर्व मसाला ॲड करून घेऊ. त्यांना चांगला ढवळून घ्यायचे, नाहीतर मग हे बॉटमला चिपकून जाईल. याला थोडं शिजू देऊ. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करू आपण तिखट, हळद वगैरे. आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडी हळद ॲड करू. 1 टेबलस्पून हळदी, सॉरी हाफ टेबलस्पून हळदी ॲड करायची. तुमच्या चवीनुसार तिखट टाकायचं. कोणाला तिखट आवडतं, कोणाला फिक्का आवडतं, त्याच्यामुळे तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. तुम्ही बघू शकता गाईस कसा मसाला तयार झालेला आहे. छानपैकी मसाला तयार झालेला आहे. याला चांगला ढवळून घ्यायचे, नाहीतर मग असा बॉटमला चिपकतो. बघा कसा चिपकलेला आहे माझा. तुमचा नको चिपकायला असा. छान असा मसाला आपला तयार झालेला आहे. थोडा नमक ॲड करून घेऊ. थोडंसं पाणी ॲड करून घेऊ. याला थोडा शिजू दे मसाल्याला. झिंग्याची भाजी इतकी छान लागतो की बस बोटच चाटत राहतो. आणि मला तर याच्यापेक्षा जे स्मॉल झिंगे आहेत ते खूप आवडतात, पण माझे पप्पा ते आणतच नाही. माझ्या पप्पाला तर हे झिंगे आवडतात आणि याच्यापेक्षा मोठे असतात ते पण आवडतात.
बघा छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये झिंगे परतून घेऊ. याला चांगला ढवळून घेऊ. आणि याला जास्त नाही शिजवायचे, 5 मिनिट शिजू देऊ कमी आचेवरती. याच्यावरती प्लेट झाकून घेऊ आणि कमी आचेवरती 5 मिनिट शिजवून घेऊ.